लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथे पाहत असतो की नंदिनी जे काही सगळ्या बायकांना बोलून सेक्शन घेतलेलं असतं तेच सेक्शन इथे कंटिन्यू थोडंसं आहे बरं का. आता इथे राधिका जी असते ती राधिकाला खरं बोलता येत नसतं, त्यामुळे खरं तिचं लेटर इथे नंदिनी वाचून दाखवत असते. आता काल बऱ्यापैकी आपण हे सगळं काही पैतलेलं आहे, पण आता तिथून पुढचं आपण सगळं काही इथे पाहूया. आता नंदिनी परत सगळं वाचायला सुरुवात. माझी अनुश्री जेव्हा इथे आली तेव्हा अगदी तिचे बारीक केस होते, पण आता आमच्या दोघीचे केस, डोळ्याचा रंग आणि हसणं सुद्धा इतकं सारखं वाटतंय की कुणीही अनुश्रीला बघून लगेच म्हणतं की अगदी आईवर गेली. परवा ती मला शिकवत होती वेणी कशी घालायची, मी पटकन इशाऱ्याने बोलून गेले. हो, आता तू शिकव मला, मी 9 महिने तुला वाढवलं का तू मला वाढवलंस. आता खरं तरी ते नंदिनी थोडी इमोशनल झालेली असते बरं का. किती छान लेटर लिहिलंय बघाच. आता इथे नंदिनी परत वाचायला सुरू करते. कसलाही किंतु परंतु मनात आणू नका, दत्तक घ्या मूल. दुसऱ्या झाडाची फांदी आपल्या झाडावर कलम केल्यासारखं आहे मूल दत्तक घेणं म्हणजे. माझ्याकडे जी कळी फुललेली आहे ना, कलम केलेली आहे ना, तिला स्वतःचाच रंग आहे, पण माझेही संस्कार, स्वभाव सगळं काही तिच्यात आलेत. असं म्हटल्यानंतर खरं तर इथे जे काही राधिकाने लिहिलेलं असतं ते संपलेलं असतं. हे ऐकल्याबरोबर खरंच सगळ्यांना छान वाटलेलं असतं, त्यामुळे सगळ्यांनाच त्या लेटरसाठी किंवा राधिकाच्या या जे काही तिचं म्हणणं असतं त्यावर खरं टाळ्या वाजवलेल्या असतात. आता इथे राधिका घट्ट अशी नंदिनीला मिठी मारते आणि आता नंदिनी आणि जीवाचा देखील हाच विचार असतो की आपण देखील एक छानशी क्यूटशी मुलगी दत्तक घ्यावी म्हणून. ह्या दोघांचाही विचार इथे पटलेला असतो. आता हे जे काही नंदिनी वाचत होते त्यामुळे खरं तर सगळ्यांनाच फार भरून आलेलं असतं. आता इकडे सगळेजण आता खरं गेल्यानंतर खरं तर इकडे जी काही चित्रा असते, चित्रा आणि चित्रासोबत जी काही नवीन लग्न झालेली असते ती मुलगी देखील इथं आलेली असते बरं का. आता इथे त्या म्हणत असतात खरंच खूप छान झालं ना शिक्षण. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हो खूप छान झालं ना, असं आपण खरं तर अधूनमधून असे शिक्षण घेत जाऊ, म्हणजे बायकांच्या मनात नेमकं काय चाललंय ह्या सर्व गोष्टी आपल्याला कळतील तरी. हे सर्व काही आता इथे असं बोलण्यात आलेलं असतं. आता त्या दोघी तर तिथनं निघून गेलेल्या असतात. इथे माननी आता आलेली असते. माननी नंदिनीचं कौतुक करत असते, म्हणत असते खरंच नंदिनी किती हुशारच ना तू आणि किती छान बोलत होतीस. खरंच हे शिक्षण घरी घेतलंस ना बरं झालं, कारण की मलाही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, माहीत झाले. असं इथे मी एक तुला सांगू का, तू जेव्हा ते वाचत होतीस का तेव्हा असं वाटत होतं की तू स्वतः ते लिहिलंस आणि स्वतः ते वाचतीस. एक विचारू का तुला नंदिनी, तुमच्या दोघांच्या मनात सुद्धा हेच आहे का की तुम्हाला मूल दत्तक घ्यायचं आहे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते हा म्हणजे तसं अगदीच नाही पण म्हणतोय आम्ही. असं इथे म्हटल्याबरोबर मानाने म्हणत असते हा बरोबर आहे तुमचं, पण एक मला सांगा, अगदीच तुमच्या लग्नाला 8-9 वर्ष झालेत किंवा 5-6 वर्ष झालेत, तेव्हा जर तुम्हाला मूल नाहीच झालं तर मग आपण विचार करूया ना मूल दत्तक घेण्याचा. पण आता खरं तर अजिबातच गरज नाही. अगं तुमच्या लग्नाला झालंय तरी किती, एखादा महिना. आता काव्याने नंबर मारला म्हणून तुम्हाला असं वाटतंय, मात्र अशी काही गरज नाही घाई करण्याची. आपण तेव्हा बघूया जेव्हा तेव्हा, आता अजिबात या गोष्टीवर विचार करू नका. असे ते माननीने म्हटल्यानंतर खरं नंदिनीला देखील माननीचं हे बोलणं थोडं पटलेलं असतं. आता माननी तर तिथून निघून गेलेली असते. तेव्हा इथे जीवा येतो. जीवा आल्यानंतर म्हणत असतो की तू आईच्या बोलण्यावर इतका पटकन विश्वास ठेवलास, असे इथे नंदिनीला खरं तर जीवाने विचार. आता इकडे खरं नंदिनी आणि जीवा दोघेही बोलण्यासाठी त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात. आल्याबरोबर जीवा म्हणत असतो दत्तक मूल का नको नंदिनी, इतकं छान तर शिक्षण झालं. बरं तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा मला हेच मिळालं होतं. मुळात खरं मूल दत्तक घेणं ही किती छान फिलिंग आहे, असंही ते खरे जीवाने म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते हो मला माहिती आहे जीवा सगळं काही, खाली आता आई मला माझ्याशी बोलल्या. बघा ना, आता त्यांचं म्हणणं देखील बरोबरच आहे ना. अगदीच आपल्या लग्नाला 10-12 वर्ष वगैरे पूर्ण झाली नाहीत आणि आपण प्रयत्न करतोय, समज आपल्याला मुलंच नाही झालं, देऊ न करू उद्या असं झालं तर आपण या गोष्टीवर विचार करू शकतो ना, असंही ते खरं नंदिनी म्हटल्याबरोबर जीवाला मात्र नंदिनीचं बोलणं पटलेलं नसतं. तेव्हा तो म्हणत असतो आणि तोपर्यंत आपण काय करत बसायचं, आज हा डॉक्टर उद्या तो डॉक्टर, एवढंच करत बसायचं का, असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत जीवा असं काय करताय, आपल्या बाजूने आपण फक्त प्रयत्न करत राहायचं. बघा आता आपण दुसऱ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला ना, पण त्या रिपोर्टमध्ये काय आलं पाहितलंच ना. आता तर माझं असं म्हणणं आहे त्या रस्त्याला आपल्या अजिबात जायचं ना, तो दरवाजात आपल्याला आता ठोकवायचा नाही. आता इकडं बघा मी उपवास तापवास करते किंवा माझ्या हार्मोन इनबॅलन्सच्या गोळ्या पण मी खाते, हे सर्व गोष्टी करतोय, आपण प्रयत्न करतोय ना, आपल्याला नक्कीच बाळ होईल. जीवा तुम्ही नका काळजी करू, असंही ते नंदिनी जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र जीवाला आणखीही खरं तर हे पटलेलं नसतं, त्यामुळे जीवा इथे फार चिडलेला असतो. खरं नंदिनी आणखी जीवाला समजवण्याचा प्रयत्न करत असते. हे बघा जीवा, आपल्याला हार अशी मानायची नाहीये आणि घाईसुद्धा अजिबातच करायची नाही. तुम्हाला असं का वाटतंय की त्या दोघांना बाळ झालंय म्हणजे आपल्यालाही बाळ व्हायलाच हवं. जीवा आपल्याला पुढं जायचंय पण त्यांच्या पुढे नाही जायचं.
ही काही रेस आहे का सांगा बरं, तुम्हाला कळतंय का जीवा, असंही ते नंदिनी म्हटलेले असते. तेव्हा खरं जीवा इथे विचार करत असतो. जीवाला आठवत असते की जेव्हा पार्थ खरं तर काव्याला जेव्हा ती कळलेलं असतं की ती प्रेग्नेंट आहे, तेव्हा कसं उचलून घेऊन आलता आणि त्याचा आनंद, ह्या सर्व गोष्टी त्याला आठवत असतात. त्याच गोष्टीवर तो विचार करत असतो. तेव्हा इथे नंदिनी परत त्याच्याकडे येते. काय झालं जीवा, काय विचार करताय एवढा? तेव्हा जीवा जो असतो तो जीवा खरं तर स्वतःचे 2 बोटं नंदिनी पुढं करतो आणि म्हणत असतो यातलं एक चूज कर. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते म्हणजे तुमच्या डोक्यात तरी काय आहे? तेव्हा जीवा म्हणतो अरे सांगतो तुला, आधी फक्त एक बोट घेतो. असं म्हटल्या नंदिनी त्यातलं एक बोट निवडते. तेव्हा लगेच जीवा निराश होऊन परत खाली बसतो आणि नंदिनी म्हणते काय झालंय, काय होतं त्या बोटाचं आणि सांगा की मला. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणतो तुला मी म्हटलं होतं ना आपल्याला बाळ नाही होणार. असं इथे खरं जीवाने नंदिनीला सांगितलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आता इकडे जो काही पार्थ असतो तो पार्थ ऑफिसमधून घरी आलेला असतो आणि जी काव्या असते ती काव्या मन लावून तिचा अभ्यास करत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो काय मग झालं का टार्गेट कंप्लीट? तेव्हा काव्य म्हणते हो टार्गेट कंप्लीट झाले की. पार्थ तुम्हाला माहिती आहे का आज एका बैठकीत मी 42 नोट्स काढले आहेत, 42 पानाच्या नोट्स काढल्या आहेत. असं म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो अरे वा हो का, असं इथे म्हणून काव्याचं कौतुक करत असतो. आता इथे काव्या परत तिचं सुरूच असतं लिहिणं. तेव्हा तिचा पेन खरं बंद पडतो. तेव्हा म्हणते आत्ताच ह्याला बंद पडायचं होतं, आता मी काय करू? असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो हे मी करू शकतो, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. काव्या म्हणते काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार? असं इथे म्हटल्याबरोबर काव्या खरं तर स्वतःच्या कोटमधून एक तिच्यासाठी गिफ्ट काढतो आणि तिच्या हातात ठेवतो. तेव्हा काव्या म्हणते हे काय आहे? तेव्हा पार्थ म्हणत असतो खोलून तर पहा. असं म्हटल्यानंतर काव्या ते खोलते. खोलल्याबरोबर तिला फार आवडलेलं असतं बरं का. आता त्याच्यावर खरं तर ती म्हणत असते लिहिलेलं असतं काहीतरी. त्यावर ती म्हणते पार्थ हे काय लिहिले ह्याच्यावर? तेव्हा पार्थ म्हणतो फ्युचर IAS काव्या, हे सगळं लिहिलेलं असतं. त्यामुळे काव्याला फार आवडलेलं असतं बरं का. काव्या उडते आणि घट्ट अशी ते पार्थला मिठी मारत असते. तेव्हा पार्थ म्हणतो आवडलं तुम्हाला गिफ्ट? तेव्हा काव्या म्हणते हो खूप आवडलं आणि हे आयुष्यभर मी आता जपून ठेवणार आहे. असं इथे खरं पार्थला म्हणत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो खरंच ना? असं म्हणून आता इथे परत पार्थला ती मिठी मारते. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो चला तुमचं टार्गेट तुम्ही पूर्ण करा, मी फ्रेश व्हायला जातो. असं म्हणून आता इथे खरं तर जो काही पार्थ असतो तो स्वतःचा कोट वगैरे काढतो आणि फ्रेश होण्यासाठी निघून काव्या मात्र जो काही ते पार्थने पेन दिलेला असतो त्याच्याकडेच एकटक लावून पाहत असते आणि ती परत आता तिच्या नोट्स काढण्यासाठी तयार झालेली असते. तितक्यातच खरं तर तिला मळमळ व्हायला लागलेलं असतं आणि उलटीसारखं झालेलं असतं. त्यामुळे खरं तर तिला फार त्रास होत असतो. ती आता इथे म्हणतं पार्थ अहो या बाहेर, मला कसं तरी होतंय, पार्थ या बाहेर. मात्र पार्थ म्हणत असतो हो येतो येतो काव्या 2 मिनटं फक्त. असं इथे म्हटलेलं असतो. आता इथे काव्या खरं तर परत तिला खूप त्रास होतो. त्रास इतका झालेला असतो की तिला अजिबातच कंट्रोल झालेलं नसते आणि तिने जी काही वॉमिटिंग केलेली असते ती डायरेक्ट त्या नोट्सवर इथे पडलेली असते. त्यामुळे खरं काव्याला खूप मोठा धक्का बसतो. अहो पार्थ बाहेर या ना, बघा ना हे काय झालं? असं इथे जोरजोरात खरं तर काव्या इथे ओरडत असते. कारण त्या नोट्ससाठी तिने भरपूर मेहनत केलेली असते आणि त्या नोट्स सगळ्या इथे व्हायला गेलेल्या असतात. त्यामुळे खरं काव्याला इथे फार वाईट वाटत असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला त्यावेळेसच दाखवलेलं असतं. आता इकडे जीवा जो काही ते म्हटलेला असतो तेव्हा इथे जी काही नंदिनी असते ती नंदिनी त्याच्यावर फार हसत असते. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो नंदिनी तू हसतेस? तेव्हा नंदिनी म्हणते अहो जीवा तुमचं काही असतं बघा ना, म्हणजे एवढं कशाला विचार करताय तुम्ही? मी खरंच हसले त्याबद्दल सॉरी खरं तर, पण एवढं पॅनिक व्हायची तुम्हाला गरजच नाही, एवढं काहीही झालेलं नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो कारण मी माणूस आहे आणि मला त्रास होतो. असं म्हणून रागातच उठून आता बाजूला गेलेला असतो आणि नंदिनीला म्हणत असतो मी एक स्वप्न पाहितलं होतं तुझं आणि बाळाचं स्वप्न पाहितलं होतं. आपलं बाळ छान गोंडच बाळ असेल, आपलं घरभर आपल्या बाळाच्या हसण्याचा आवाज असेल, बेबी पावडरचा वास असेल, तो किती यावरून आपली रंगलेली चर्चा असेल, कत्तकचे घुंगरू का क्रिकेट खेळून आलेले मळके बूट यावरून लागलेली आपली पैज, बाळावर केलेली कविता, हे सगळे स्वप्न मी रंगून बसलो होतो. पण त्यात ठेवायला बाळच नाही माझ्या हातात. असं इथे खरं तर जीवा इमोशनल होऊन म्हटलेला असतो. आता इकडे नंदिनी परत त्याला समजावण्याचा प्रयत्न जीवा प्लीज असं हरवून जाऊ नका हो. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो हो मला माहिती आहे की रडायचं नाही, होप सोडायच्या नाहीत, म्हणूनच खरं तर मी गिरवतोय ना. असं म्हणून खरं ते डायरी नंदिनीला दाखवतो. म्हणून तर गिरवतोय ना, आम्ही आई बाबा होणार, आम्ही आई बाबा होणार, पण हे सगळं काही होणार का? असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असं हो असंच होणार. असं इथे जीवाला म्हटल्यानंतर जीवा म्हणत असतो हो का तसंच होणार का? मग त्या दिवशी आपण गुरुजींना विचारलं सुद्धा की आम्ही आईबाबा होणार का, तेव्हा ते निरउत्तरी का झाले? असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असत त्यांच्या उत्तरावर आपलं सगळं काही अवलंबून आहे का जीवा?
का तुम्हाला कळत नाही ह्या सर्व गोष्टी? तुम्ही नका ना एवढं पॅनिक. तुम्ही म्हणताय तसंच होणार, अगदी तसंच होणार. तुम्ही नका काळजी करू, फक्त आपण हातपाय हलवणं थांबवायचं नाही. असं इथे म्हटल्याबरोबर जीवा म्हणत असतो, हो हातपाय मारतोयच की मी इतक्या दिवस झालं, कुठं थांबलोय? तेच तर करतो मी. पण हे सगळं करून सुद्धा आपल्या पदरी काय निराशाच आहे ना. बरं हे सगळं काही ठीक आहे, ह्या सगळं काही गोष्टी झाल्या त्यामुळे खरं तर मी विचारसुद्धा केला की आपण दत्तक मूल घेऊया. पण ते सुद्धा तुम्हाला आई आणि तुला वाटतंय ना की मी खूप घाई करतोय, तर मग जाऊ दे ना. असं इथे म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणते, तर काय जीवा असं का बोलताय तुम्ही? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो, तर काही नाही, समजावतो स्वतःच्या जीवाला की प्रत्येक गोष्ट एक वेळ आल्यावरच मिळत असते. खरं तर बघ ना आता, एकाच घरात राहून आपल्या मोठ्या बाळाला जर बाळ होत असेल आणि मला होत नसेल तर काय होत असेल, काय वाटत असेल हे तुला मी कसं सांगू? एक माणूस म्हणून मी ही फिलिंग तर नाही लपवू शकत, तुझ्यापासून तरी नाही. असं इथे जीवा म्हटलेला असतो. आता इथे जीवा थोडासा जास्तच इमोशनल झालेला असतो आणि तो रागातच म्हणत असतो, चल गुड नाईट नंदिनी. असं म्हणून खरं तर अक्षरशः तो आता इथे झोपायला निघून जातो. आता जीवाकडे करे पाहतच बसते. जीवाची तिला काळजी वाटत असते, कारण की जीवाने हे काही मनात धरले ना त्या गोष्टीचाच ती इथे विचार करत असते. ती आता खरं तर जीवाने जे काही डायरीत लिहिलेलं असतं की आम्ही आई बाबा होणार, ती डायरी हातात घेते आणि त्याच्याकडे पाहत असते. आता खरं तर इथे नंदिनीला देखील वाईट वाटलेलं असतं, कारण की तिलाही आई व्हायचं असतं. तिलाही सर्व गोष्टी या करायच्या असतात जे जीवाने इथे सांगितलेल्या आहेत. त्याच गोष्टीवर खरे इथे ती विचार करत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला आता इकडे काव्याने खरं तरी ते मीटिंग केलेली असते, ती म्हणजे त्या नोट्सवरच. त्यामुळे खरं ती फार पॅनिक झालेली असते. ती आता इथे खरं तर वॉशरूममध्ये जाऊन देखील तिला मीटिंग झालेली असते. आल्याबरोबर पार्थला म्हणत असते, तुम्हाला किती वेळ सांगितलं माझ्यासाठी बाथरूम ठेवच अवेलेबल ठेव जा ना हो. असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, मला काय माहिती, आता मी बी गाडी चालवून बराच वेळ आलोय ना, मला काय माहिती एवढं डेंजर प्रकरण आहे म्हणून. तुम्ही ठीक आहात ना? तेव्हा इथे काव्या म्हणते, मी ठीक आहे गो, पण माझ्या नोट्स. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काही नाही झालं नोट्स, थांबा मी साफ करतो. असं म्हणून साफ करायला जातो, त्या जास्तच खराब होतात. तेव्हा इथे जी काही काव्य असते ती फार खरं तरी ते रडत असते. पार्थ काय केलं तुम्ही हे सर्व? आधीच तर अर्ध्या नोट माझ्या सगळ्या खराब झाल्यात आणि आता पुसून तुम्ही सगळ्या खराब केल्यात, शी बाबा. असं म्हणून बेडवर येऊन बसते आणि ते रडायला लागते. तेव्हा इथे पार्थ तिला समजवण्याचा प्रयत्न, काव्या काही नाही झालं, करूया आपण काहीतरी. मात्र काव्या म्हणत असते, काय झालं बघा ना पार्थ, खरं तर मी दिवसभर वेळ काढून त्या छान अशा नोट्स केल्या होत्या, कारण की मला पुढचे काही महिने त्यावरच अभ्यास करायचा होता. वेळ देऊन मी छान हँडरायटिंगमध्ये खरं तर त्या नोट्स काढल्या होत्या, पण हे काय झालं? असं इथे खरं काव्या रडतच म्हणत असते. मी ती सगळं काही फेकून देते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अहो काव्याचं काय करत आहे, आपण काहीतरी करूया ना, काहीतरी मार्ग काढूया. तेव्हा काव्या म्हणते, काय निघणार आहे मार्ग, सांगा बरं. काहीच होणार नाहीये. तेव्हा पार्थ म्हणतो, अहो असं काय करताय, असं पॅनिक नका होऊ ना, काहीतरी होईल ना, तुम्ही होप सोडू नका. असं इथे म्हटल्याबरोबर काव्य म्हणते, काय होप सोडू नका, सगळंच माझ्या बाबतीत खरं वाईट होते, आता खरं काहीच चांगलं होत नाहीये माझ्या सोबत. असंही ते करत चिडचिड करत असते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या तुम्ही चिडचिड नका करू, नाहीतर आपल्या बाळावर परिणाम होईल. तेव्हा इथे काव्य त्याच्याकडे रागानेच पाहते. आता इथे पार्थ लगेच स्वतःच्या तोंडावर बोट ठेवतो आणि शांत आता बसले असतो. आता इथे पार्थला असं पाहून काव्या खरं तर थोडी शांत होते, स्वतःचे डोळे पुसते आणि म्हणत असते, पार्थ हो, बाळ होणं ही खूप सुंदर गोष्ट आहे, एक अद्भुत आणि छान अनुभव आहे, पण आपल्या बाबतीत ही वेळ चुकली हो, बघा ना हे काय होऊन बसलंय. असं म्हणून इथे रडत असते. तेव्हा इथे पार्थ तिला जवळ घेतो आणि म्हणत असतो, काही नाही काव्या, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही बरं होईल. असंही ते तिला समजवण्याचा प्रयत्न करत असतो. तितक्यातच खरं तरी ते परत इथे काव्याला मळमळ होत असतं, त्यामुळे ती धावतच बाथरूमकडे गेलेली असते आणि तिच्या मागं पार्थ देखील गेलेला असतो. आणि इकडं हे सगळं काही ऐकलेलं ते म्हणजे रम्याने. आता रम्या खरं इथे हसत असते आणि म्हणत असते, मी हे ऐकलं होतं की बाळ आईबाबांना एकत्र आणतं, मात्र ह्यांच्या बाबतीत उलटं होणार आहे वाटतं, हे बाळ आईबाबांना नक्कीच वेगळं करणार. असं म्हणून इथे हसत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला जी काही नंदिनी असते ती रात्री किचनची इथे आवरावर करत असते. तितक्यातच खरं तर इथे पार्थ आलेला असतो. पार्थ आल्याबरोबर नंदिनी, अहो पार्थ तुम्ही एवढ्या रात्री जागे कसं काय, नंतर बाळासाठी जागर राहण्याची सवय करून घेताय काय? असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणतो, असं नाही हो, असं काही नाही, मगाशी जेवलो नाही ना त्यामुळे जरा भूक लागली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, कॉफी वगैरे करून देऊ का? तेव्हा इथे पार्थ नाही नाही काहीतरी हेल्दी. असं इथे म्हटल्याबरोबर इथे जी काही नंदिनी असते फ्रूटचा बाऊल इथे पार्थ आणि पार्थला म्हणत असते, मला कळलं बरं का फ्रूट बोलबद्दल सगळं काही. अहो पार्थ तुम्ही स्वभावाने एवढे शांत, मग एवढा टोकाला कशाला गाठायचं टोक? असं इथे म्हटल्याबरोबर पार्थ म्हणत असतो, काय ना नंदिनी, माझ्या शांतपणाचा जर कुणी गैरफायदा घेत असेल, दुबळेपणा समजत असेल, बाळोटपणा समजत असेल ना, तर हा पार्थ देशमुखाचा एक वेगळाच रंग दिसतो दुसऱ्यांना. काव्या माझी सर्वस्व आहे. ते म्हणतात ना, एका राजाचा
पोपटात जीव असतो तसं माझा काव्यात जीव आहे. त्यांच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघितलं ना तर मी अक्षरशः त्याचा जीव घ्यायला देखील मागे पुढे पाहणार नाही, असंही ते पार्थ म्हटल्याबरोबर नंदिनी म्हणत असते. पण अहो रम्या तर म्हणत होती. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, अहो रम्याचं काय धरून बसलाय तुम्ही? ही रम्या खरं तर काव्यासोबत माइंड गेम खेळते. आता इथे पार्थनी बरोबर रम्याला ओळखलेलं असतं बरं का. ती काही करून तिला पपई खाऊ घालायची होती. पण मला माहीत नाही नेमकं तिचा प्लॅन काय होता. पण तिचा प्लॅन नक्कीच काहीतरी खतरनाकच होता. सरळ साधा अजिबातच नव्हता. असा खरं तर म्हटल्यानंतर पार्थचा थोडा आवाज चढलेला असतो. तेव्हा नंदिनी पार्थला शांत करते. अहो पार्थ शांत बसा, आवाज चढू नका, कुणी ऐकेल की, असं इथे पार्थला म्हटल्यानंतर पार्थ थोडा शांत होतो. आणि जी काही नंदिनी असते, नंदिनीचं जे काही काम असतं किचनचं सगळं काही आवरल्यानंतर इथे नंदिनी आणि त्याचबरोबर पार्थ जे असतात ते दोघी ते याच विषयावर इथे बोलत बसलेले असतात. आता इथे नंदिनी म्हणत असते, खरं हा विजय मला जरा ऑड वाटतोय. म्हणजे सुरुवातीला नाही, पण आता त्याचं वागणं, बोलणं किंवा त्याचं त्याच वेळेस तिथं येणं हे मला चुकीचं वाटतं. तेव्हा पार्थ पण म्हणतो, हा मला पण तेच वाटतंय, हे सगळं काहीतरी चुकीचं आहे. आपल्या दोघांचं सेम विचार आहेत बघा बरं. आणि ते जर तसं काही असेल ना तर मी यांना दोघांना अजिबात सोडणार नाही, असं चिडतच पार्थ म्हणतो. तेव्हा इथे नंदिनी त्यांना शांत करते. अहो पार्थ तुम्ही शांत व्हा बरं का. हे असं तुम्ही एकदम असे आरोप करायला लागलात ना तर घरचे सगळेजण तुमच्याकडे पुरावे मागतील. आपल्याला जे काही करायचं ते शांतपणे आणि प्लॅन करून करावं लागणार. आता सध्या तुम्ही फक्त एकच काम करा, रम्याच्या कुठल्याही बोलण्याला तुम्ही लगेच रिॲक्ट होऊ नका. तुमची फ्रेंड म्हणून तुम्ही एवढं फक्त आता माझ्यासाठी करा, असंही ते खरं पार्थला नंदिनी म्हटलेले असते. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही माझ्या ना पक्क्यात 3M फ्रेंड आहात बघा. तेव्हा नंदिनी म्हणते, हो आणि कायम अशीच राहील. बरं तुम्ही आता शांतपणे जेवा, बाकीचं मी नंतर आवरेल. काही नाही, मी जरा ह्यांच्याकडे जाते, आमचे हे जरा चिडलेत ना. तेव्हा ते पार्थ म्हणतो, नेमकं झालंय तरी काय? तेव्हा नंदिनी सांगत असते, अहो जास्त काही नाही हो, ते काही ना आमचं मूल दत्तक घेण्याचा विषय चालला होता आणि मलाही ते पटलेलंच होतं बरं का. आणि मलाही हवं होतं, पण मी आईशी बोलले आणि आई म्हणतात तेही बरोबरच आहे ना. बघा खरं तर आई मला अशा म्हटलंय की तुमच्या लग्नाला अगदीच 10-12 वर्ष वगैरे झालेत आणि तरीसुद्धा तुम्हाला मूल होत नाही, तेव्हा आपण बघूया की मूल दत्तक घ्यायचे का नाही. आता घाई कशाला, तेव्हा गरज पडेल तेव्हा आपण नक्कीच हा विचार करूया. आणि खरं तर आईचं म्हणणं हे मला पटलं आहे, मला पटलंय हो, पण आमचे हे जरा जास्तच नाराज आहेत, त्यांनी जरा जास्तच मनावर घेतले, असंही ते नंदिनी म्हणत असते. तेव्हाही ते पार्थ म्हणतो, हे बघा नंदिनी, काही झाडं लवकर रुजतात, काही झाडं उशिरा बहरतात, आपण होप सोडायची नाही. आता एकाच घरातले 2 भाऊ असतील आणि एका भावाला खरं लवकर मूल झालं असेल आणि दुसऱ्या भावाला होत नसेल तर वाईट वाटणं साहजिक आहे, स्वाभाविक आहे. असंही ते म्हटल्याबरोबर नंदिनीला आठवतं की जेव्हा देखील सेम म्हटले होते. ती म्हणत असते, सॉरी पण खरं तर तुमच्या 2 भावाचे ना सारखे अगदी विचार आहेत. तेव्हा ते खरं तर पार्थ म्हणत असतो, सगळं ठीक होईल नंदिनी, तुम्ही दोघी होप सोडू नका. काय ना, होप्स आणि आशा हे ना फुलपाखरासारखे असतात बघा. तुम्ही त्यांच्या मागे धावत राहिलात ना तर ते हुलकावना देत राहील. तुम्ही आपलं शांत बसून आपली बाग फुलवत राहा. ते फुलपाखरू कधी येऊन तुमच्या हातावर बसेल ना तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आणि मला खात्री आहे, मला काका म्हणणारे या घरात चिमणी नक्की येईल, असंही ते पार्थनी म्हटल्याबरोबर नंदिनीला देखील पारचं बोलणं पटलेलं असतं. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. पुढील भागात इथे आपण पाहत असतो जी काही नंदिनी असते ती खरं तर मंदिरात जाऊन आलेली असते बाळासाठी, देवाला प्रार्थना करण्यासाठी. आता इथे खरं तर ती विचार करत असते, दुसरा रिपोर्टसुद्धा हेच सांगतो की माझं आई होणं कटिंग आहे. म्हणून तर जीवांना 100% खात्री पटलेली आहे, असंही ते खरं स्वतःच्याच मनाशी जी काही नंदिनी असते ती म्हणत असते. तितक्यातच खरं तर तिथे मुलगी एक साबण विकण्यासाठी आलेली असते. तेव्हा ती म्हणत असते, हे सगळे डाग धुवून काढतील ही साबण. तेव्हा ते नंदिनी म्हणते, डाग 100% जातील ना, याची खात्री आहे ना. तेव्हा ती मुलगी म्हणते, 100% खात्री तर कशाचीच नसते. हे मुलीचं बोलणं ऐकून खरं नंदिनी विचार करते, या छोट्या मुलीने किती मोठी गोष्ट बोलली ना. खरं तर ह्या आपण सुद्धा विचार करू शकत नाही. आता खरं तर या मुलीमुळे नंदिनीला एक छान आशा मिळालेली असते, मी आई नक्की होणार, असंही ते स्वतःच्या मनाशी म्हणत असते. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.